चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. तिसरे पंच आमचे समीर यांना पाहतो, ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. निर्णय निश्चित स्वरूपात लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. चला दोन्ही फलंदाज रेडी पोझिशन मध्ये. नो बॉल आहे तर या ठिकाणी जरूर चेक करण्यात आलं. वेस्ट पेक्षा हा बॉल उंच आहे आणि पंच दर्शवतात की हाईट फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतो. नो बॉल आणि फ्री हिटची आता संधी देखील असेल फलंदाजांना. दोन दमदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आदेश मते नुकतीच जी क्रीडा स्पर्धा पार झाली खुटारीच्या मैदानावरती, तिथे मालिकावीरचा किताब बाईक ह्या खेळाडून आपल्या नावावरती जरूर 5वी कारकिर्दीतील बाईक आपल्याला पाहायला मिळाली. इथे देखील समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड अगदी फ्री हिटची संधी देखील होती आणि ती संधी साधली आहे. समोरच्या दिशेला स्टँडर्ड डिलिव्हर षटकार येतोय आदेशच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग आणि ह्या हंगामामध्ये अफलातून बॅटिंग. खरं तर त्या मैदानावरती अक्षरशः बरसला होता. 102 धावसंख्येचा उच्चांक देखील याच संघाचा तिथे होता आणि तब्बल 6 चेंडू 6 षटकार हा भीम पराक्रम आदेश मतीचा देखील आपण पाहिला होता. इथे देखील थांबणार नाही हा फलंदाज. जणू काही बॉल त्याला फुटबॉल दिसतो आणि बॉलला पाठवला था स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगच्या वरून. चेंडू सीमारेषा पार, सलगचा हा दुसरा वार षटकार. घुसाडणे आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार. जर फलंदाजाने लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी केली तर हेमंतदादा मडवी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. याची 2 तर टोकलेत आणि ही ओळख आहे आदेशमतीची. गेली कित्येक वर्ष सातत्यानं कानपोली क्रिकेट संघाचा जेव्हा जेव्हा विचार करतो PPL सारख्या मोठ्या स्तरावरती नेतृत्व देखील या खेळाडूने केलं होतं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालाय. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला पाहत राहील. बॉल त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार, सलगचा हा तिसरा तडाखा. 3 चेंडू आणि 3 षटकार स्पर्धेतील पहिला विक्रम करत असताना आदेश मते. चला आमचे हेमंतदादा मडवी स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत, आयोजक आहेत. त्यांच्या वतीने आदेश मते याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आदेश मते. आणि साई असं म्हटलं जातं की बट देर आर व्हेरी लेस पीपल दो शॉर मनी ऑन क्रिकेट लाईक हेमंतदादा मडवी. बट देर आर व्हेरी लेस पीपल दो शॉर मनी ऑन क्रिकेट लाईक. असे म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये हेमंतदादा असे कमी प्रेक्षक बघायला मिळतात. परंतु तुम्ही खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करता, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. आणि ते ऑर्गनायझर आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने सांगितलेलं आहे फलंदाज गोलंदाज चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करतील त्यांना मात्र बक्षिसांची बरसात या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाईल. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार. ज्या खेळपट्टीवरती आतापर्यंत असं वाटलं होतं गोलंदाज हवी होत आहेत त्या खेळपट्टीवरती पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग. हा क्लास आहे. मैदानाच्या आतमध्ये आदेशचा आपण पाहतोय. राऊंड द विकेट नाता दरम्यान हा चेंडू समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पुढे येऊन बॉल उचलून फेकेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान या नावानं जरूर आज हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. कारण की अनेक ठिकाणी जर आपण विचार केला तर पुरस्कर्ते देखील असतात. ते पाहता त्यांचं नावोल्लेख देखील खूप गरजेचं आहे. त्या नावानं जरूर आज कानपोली संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या विरोधात वीर बजरंग शिरडोन एक तितकाच ताकदवर संघ कल्याण डोंबिवलीतील आपल्याला पाहायला मिळतोय. फटका हा देखील सुरेख आहे. क्लास दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटीलला आपण पाहतोय. फ्लिकचा हा जबरदस्त षटकार, बॉलला पाठवलं मिड विकेट पार आणि या षटकातील हा 4था षटकार आणि धावसंख्या जाऊन विसावली होती तब्बल 27 या आकड्यावरती. चला साई पाटील आपण आदेश मतेला पाहतो. सन्माननीय सुनील दादा हिलाल साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण सरपंच आदरणीय शिवाजी दादा पाटील चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. साई आपण खऱ्या अर्थाने आदेश मतेला पाहतो आणि याच्या नावावर एक कारनामा आहे. 2 दिवसापूर्वीच खऱ्या अर्थाने
ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकारांची आतषबाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला कुटारीच्या मैदानावर बघायला मिळाली, तो आक्रमक फलंदाज आदेश मध्ये आपण इथे पाहतो. हे जणू काही तिथनच हा फलंदाज या मैदानावरती आलाय. तिथे ज्या पद्धतीनं सेट झाला होता, ज्या पद्धतीची बॅटिंग चालू होती ना त्या मैदानावरती टीम कानपोलीची, कारण की दिग्गज गोलंदाज म्हात्रेपाडाचे त्यांच्या आगेच 102 काढल्या होत्या आणि त्यानंतर न्हावा विरुद्ध 6 चेंडू 6 षटकार आणि त्या ठिकाणी देखील जवळजवळ 100 यस तिथे देखील 6 चेंडू 6 षटकार 69 धावा वैयक्तिक मला तरी वाटतं आदेशनं कुठल्या होत्या 13 बॉलमध्ये. काय जबरदस्त 17 बॉलमध्ये ती कामगिरी त्यानं केली होती. जे हा कारनामा हे रेकॉर्ड्स आपल्यापर्यंत लगेच पोहोचतात. सोशल मीडियाचा जमाना आहे. एका मिनिटामध्ये इकडचा रेकॉर्ड तिकडे सांगितला देखील जातोय. आपण पाहतो आमच्या अतिथी कक्षामध्ये जीत भोईर देखील सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला त्यांचा देखील फॉर्म चांगला आपण पाहिला. आणखी ग्रामीण स्पर्धा पाहिली तिथे देखील बाईकचा मान त्यांनी देखील पटकावला. म्हणजे सध्याच्या घडीला बऱ्याचशा स्पर्धा होतात. अनेक ठिकाणी मालिकावीरच्या बाईक पुरस्कृत केल्या जातात आणि आज क्रिकेटर्स भरपूर बायकरमॅन म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. चांगला चेंडू गतीनं इम्प्रेस केलं ते सुयोगनं. स्ट्राईक गोलंदाजाला मार बसलाय परंतु सुयोगमध्ये क्षमता आहे, तो वापसी करू शकतो आणि तो प्रयत्न पडल्यानंतर काहीसा चेंडू आतमध्ये देखील आला. इन स्विंगर ज्या पद्धतीने आपण म्हणतो मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली बॉलमध्ये आणि ही कला आहे खरं तर. ज्या पद्धतीने तो बॉल ग्रिप करतोय, ज्या पद्धतीची त्याची पकड आहे, रनवेमध्ये धावतोय, फॉलो थ्रू, रिलीज ऑफ डिलिव्हरी, साऱ्या काही गोष्टी सुरेख आहेत. फुल टॉस पडला, लेन चुकली परंतु इथे चुकणार नाही. मैदानाच्या आतमध्ये आदेश आहे आणि त्याच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका बॉल चाललाय सीमा पार, बिग हिट, षटकार. या अगोदर सलग 3 षटकार आले होते. 1000 रुपयाचं कॅश प्राइज हेमंत शेट मडवी यांच्या माध्यमातून. त्यानंतर एक डॉट आला परंतु लगेचच त्याच्या बॅटमधनं हा 4था षटकार पाहायला मिळतोय. आतापर्यंत या मॅच मधील 7-8 चेंडूंचा खेळ संपला आणि त्यापैकी जवळजवळ 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामध्ये एक षटकार मागच्या षटकामध्ये अफलातून आपण पाहिला होता, तो रोहित पाटीलचा. अगदी फ्लिक करत असताना त्यानं षटकार ठोकला. विराट कोहलीची आठवण त्यानं करून दिली होती. इथे देखील चांगला चेंडू परंतु गॅप मध्ये दणदण करत बॉल चाललाय गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. आणखीन एक खडखडीत चौकार. हा बॅटिंग चालू आहे, जणू काय हायलाइट पाहतो आपण तशा पद्धतीची बॅटिंग. ज्या खेळपट्टीवरती धावा बनत नव्हत्या अक्षरशः त्या खेळपट्टीवरती धावा आता बरसताना आपल्याला पाहायला मिळतात. 37 या आकड्यावरती आता सर्वोत्तम भागीदारी मी तरी म्हणेन आता आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते ती फलंदाज रोहित पाटील आणि आदेश मते या 2 फलंदाजांच्या दरम्यान. गोलंदाज सुयोग पाटील, काहीतरी व्हेरिएशन त्याला दाखवावं लागेल समोर. आदेश सारखा मातब्बर फलंदाज आहे, त्याला रोखायचं असेल तर दुरून खेचण्याचा प्रयत्न व्यवस्थित. मी म्हणून बॅटवरती मिडल झाला नाही असं आपण म्हणू शकतो कारण की टायमिंग तितकंसं चांगलं जुळलं नव्हतं. कारण की दूरवरची लेंथ होती, फिंगर रोल करत असताना गती थोडी कमी केली सुयोगनं आणि तिथे 2 धावा प्राप्त होत असताना चांगलं क्रिकेट. पिटूचं हे षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकात तब्बल 27 कुठल्यानंतर आत्मविश्वास आता दोन्ही फलंदाजांचा झलकताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक 31 वरती खेळत असताना आदेश मते आणि साथीनं 7 आकड्यावरती अँकरिंग भूमिका रोहित पाटीलची पाहायला मिळतोय. हा देखील क्षमतावान खेळाडू, आज त्याची देखील क्षमता पाहायला मिळेल. इथे देखील बॉल चालला अगदी वाऱ्याशी वार्ता करत असताना सीमारेषा पार, षटकार. बघा प्रेक्षक कमाल झेल साठी आदरणीय समाजसेवक मुकुल शेठ पाटील बुरदुल यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. प्रेक्षक कमाल झेल ज्याला म्हटलं जातं, सीमेरेषेच्या बाहेर एखाद्या प्रेक्षकाने जर झेल पकडला तर त्या प्रेक्षकासाठी मुकुल शेठ एक समाजसेवक दोस्तीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि खेळाडूंसाठी मात्र पारितोषिक नसणार आहे, उपलब्ध नसेल, फक्त प्रेक्षकांसाठी. यस 45 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. हा तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जेवढ्या धावा एका सत्रामध्ये बनत होत्या तेवढ्या धावा 11 चेंडूमध्ये एकवटल्यात. कारण की पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं नागावनं 46 बनवलं होतं परंतु त्या 46चा पाठलाग करत असताना देखील संघर्ष कोण संघानं केला आणि मागच्याच मॅचचा विचार केला तर तिथे देखील धावा फक्त 53 बदल्या होत्या आणि 54 धावा डिफेंड झाल्या.
परंतु या मॅच मध्ये 11 बॉलचा खेळ संपलाय आणि 45 धावफलकावरती पाहायला मिळतात. सुयोग पाटील पुढील बॉल, फुल टॉस चेंडू, स्वीपचा काहीसा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फक्त सिंगल स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवत असताना आदेशला आपण पाहतोय. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला आणि तब्बल धावफलकावरती पाहायला मिळतं ते 46 बिनबाद. 46 बिनबाद ही खूप जमेची बाब असेल ती अर्थातच टीम काणपोलीसाठी. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान गावदेवी काणपोली या टीमला आपण पाहतो विरोधात वीर बजरंग शिरडोन. परंतु शिरडोन संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली. आज हवी तशी गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली नाहीये. अन्यथा हा संघ एक दमदार संघ आहे. मागील 2 वर्षापासून जरूर टेनिस बॉल क्रिकेट विश्वात उंच भरारी या संघानं घेतल्या. त्यांचा खेळ देखील खूप सुरेख आपल्याला पाहायला मिळतो. इथे सन्माननीय बालाराम मडवी धरणा शांततेचे प्रतीक, एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, त्यांचं इथे आगमन होत आहे. आपला आम्ही विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे यांच्या वतीने सन्माननीय सरपंच शिवाजीदादा पाटील चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत करत आहोत. यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये जयवंत निलजे आणि विरोधात आई गावदेवी नारिवली या संघाला पाहणार आहोत. पुढच्या मॅच मध्ये पहिल्या फेरीतील अंतिम लढाई असेल ती. षटक क्रमांक 30 आणि 3ऱ्या षटकामध्ये प्रणव पाटील आपण पाहतोय. 2 षटकामध्ये भरपूर धावा खर्च झाल्यात. प्रमुख 2 गोलंदाज विवेक पाटील आणि सुयोग पाटील त्यांच्यावरती नेहमीच दारोमदार राहिले, परंतु आज त्यांच्या विरोधात धावा आल्यात भरपूर. एका बाजूला उभरता सितारा प्रणव, अपकमिंग टॅलेंटेड गोलंदाज, टॅलेंट सादर करावं लागेल. समोर दिग्गज फलंदाज पाहायला मिळतोय, परंतु त्याला रोखावं लागेल. ब्लॉक हॉलला पहिला चेंडू तर डिलिव्हर केलाय, एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. सुरेख चेंडू होता, अगदी यॉर्कलेनचा चेंडू, परंतु त्यावरती रक्षात्मक पद्धतीने ही सिंगल कंप्लीट केली आहे. आता स्ट्रायकिंग एंडला रोहित पाटील छोट्या शरीर यष्टीचा, परंतु हँड आय कॉर्डिनेशन त्याचं अप्रतिम आहे. ज्या पद्धतीनं तो षटकार टोकतो ना, अगदी लाजॉब षटकार, त्याचे देखील 2 आपल्याला पाहायला मिळालेत. ओव्हर द विकेटनं रिव्हर्स खेळायचं होतं, गॅप मध्ये जाईल की काय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे येतोय. धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. चला, इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. रमेश शट गोरपेकर नारिवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमच्या सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर प्रतिनिधी यमनदादा मडवी यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. नक्कीच मान्यवरांचं स्वागत, कारण की नेक्स्ट मॅच मध्ये नारिवली संघाला देखील आपण पाहणार आहोत. आडवा बॅटनं टर्न करत असताना डीप मधून मिड विकेट पुढे येईल तोपर्यंत एक धाव सहजतेने कंप्लीट होताना पाहायला मिळते. प्रणव पाटीलचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो 3ऱ्या षटकात, कारण की पॉवर प्लेच्या 2 षटकात भरपूर धावा आल्यानंतर गोलंदाज प्रणववरती दडपण होतं, कारण की फलंदाज सेट झालेत, त्यांच्या बॅटमधनं मोठे फटके येतात. अशा क्षणाला त्यांना रोखायचं हे सोपं काम नव्हतं, परंतु ते कठीण कार्य पूर्ण करत असताना हा नवतरुण गोलंदाज पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू पंतकडनं व्हाईट बॉल घोषित ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये आणि या एका धावेच्या मदतीनं 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3रं षटक प्रगती पथावरती आहे आणि धावफलकावरती 50 धावा आपण पाहू शकता. इथे देखील चांगला चेंडू खोलात टाकलेला, परंतु समोरच्या दिशेला उडवलंय. स्क्रीनच्या समोर फील्ड केलं जाईल. लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात आहेत समोर. डीपमध्ये हे क्षेत्ररक्षक सर्रास आपल्याला पाहायला मिळतात, कारण की ग्रामीण क्रिकेटमध्ये समोरच्या दिशेला आपल्याला फिल्डर्स जरूर डीपमध्ये पाहायला मिळतात. अन्यथा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण कधी कधी थर्डमॅनला देखील क्षेत्ररक्षक पाहतो. याचं कारण की वेगवान गोलंदाज तिथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रणवचं कौतुक जरूर होतंय. आतापर्यंत मोठा फटका त्यानं फलंदाजांना खेळू दिला नाही. ज्या फलंदाजांकडनं मोठे प्रहार पहिल्या 2 षटकात पाहिले, त्या दोन्ही फलंदाजांना इथे शांत ठेवण्याचं काम प्रणवनं केलंय. ह्या हंगामामध्ये खरं तर हा गोलंदाज देखील बारासा चर्चेत आपल्याला पाहायला मिळतोय. 3रं षटक प्रगती पथावर 52 धावा धावफलकावरती, नावाला साजेचं कार्य गावदेवी काणपोली टीमचं आपल्याला पाहायला मिळालंय. फुलटॉस चेंडू आता मात्र फिरून खेळतात, क्षेत्ररक्षक पाहतायत, बनतील दर्शक त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना सीमारेषा पार बिगीट षटकार येतोय फलंदाज आदेशकडनं. चला, इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. षटकार इथे आलेला आहे, दमदार षटकार. अत्तर्व गावदेवी काणपोली क्रिकेट संघाचे बिग समर्थक
अनिल पाटील कानपोली शांततेचे प्रतीक अनिल पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे यांच्या वतीने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अनिल दादा आपलं आम्ही स्वागत करत आहोत. सन्माननीय सुनील दादा हिलाल यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सुनील दादा मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चला पाण्याची पूर्तता करायची आहे. सुदर्शन भोईर नारिवली कालुराम शेठ पाटील आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, त्यांचे खास मित्र आहेत. या पण व्यासपीठावर यानंतर लढत असेल निलजे विपक्ष नारिवली क्रिकेट संघाच्या दरम्यान. निलजे विपक्ष नारिवली संघनायक नाणेफेकीसाठी आपण इथे संपर्क साधावा. अतिशय दमदार लढत होईल. व्यासपीठावर नारिवली क्रिकेट संघातील अनेक समर्थक आम्ही पाहतो. मग आमचे भानुदा शेठ सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समेत मुकुंददादा उपस्थित आहेत. क्रिकेटचा आनंद घेतात. नारिवली क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आहेत. या निलजय विपक्ष नारिवली अशी लढत होणार आहे. त्याची नाणेफेक किती केली जाईल. तर मागील बॉलवरती जो षटकार आला होता त्यावरती आयवा झेल पकडलाय. आमचा प्रेक्षक मला तरी वाटतं येतो आपल्या बाजूनं, कारण की आयवा झेलसाठी आपण जरूर पारितोषिक पाहतो. आमचे सन्माननीय नकुल शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून. तर आयवा झेल जरूर पकडला असं तरी वाटतंय, कारण की प्रेक्षक अगदी हसतमुख मुद्रेनं आमच्या दिशेने येताना पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ संपला. तब्बल 59 धावा धापलकावरती. षटक क्रमांक 58 आहेत, माफ करा. भरतदादा पाटील यांना आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे काय घडलं पाहावं लागेल. जरूर कटाक्ष टाकला जाईल. 3ऱ्या पंचाची मांग या ठिकाणी केली जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहण्यात येईल कंट्रोल रूम मध्ये. चला प्रेक्षक कमाल झेलसाठी स्वर्गीय हरी नारायण मडवी उसाटणे. बघा प्रेक्षक कमाल झेलसाठी आदरणीय मुकुंददादा पाटील बुर्दुल यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि ते कॅश प्राइज खऱ्या अर्थाने इथे जमा सुद्धा करण्यात आलेले आहेत. आदेश मते याच्यासाठी यमनदादा मडवी आमच्या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेलं आहे. आदेश सामना संपल्यानंतर घेऊन जायचे आहे. येस, नोट आउट. येस, पाय जरी हवेत असला तरी देखील बॅट ग्राउंडिंग या ठिकाणी करत असताना आपण आदेशला पाहिलं. भालवार बचावला, परंतु जेव्हा आपण धाव घेत असताना पॉपिंग क्रीज मध्ये जेव्हा पोहोचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बॅट आपल्याला ग्राउंडिंग ही करावी लागते दूरून. परत पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. स्लोवर चेंडू रिव्हर्स खेळायचं होतं. विकेट डाऊन. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती वीर बजरंग शिरडोनला, तो ब्रेक थ्रू सिनियर गोलंदाज भरत पाटील आपल्या संघाला मिळवून देत असताना महत्वाची ही सफलता परतावं लागेल रोहित पाटीलला 15 वैयक्तिक अंकावरती. पहिला धक्का लागलाय आणि नवीन फलंदाज चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटिंग स्ट्रॉंग आहे. ज्या पद्धतीनं बाईट मध्ये देखील संघनायकानं म्हटलं होतं की आमचे 5 ते 6 फलंदाज अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि अतिशय चांगली फलंदाजी त्यांची प्रत्येक मैदानावरती देखील पाहायला मिळते. चला गोलंदाजाने बघा 1 विकेट प्राप्त केलेली आहे. लागोपाठ आणखी येणाऱ्या 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त केल्या. विकेट हॅट्रिक साठी आदरणीय भानुदादा मस्कर नारिवली क्रिकेट संघाचे बिग समर्थक त्यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अपोजिट रोडवरती एखादी गाडी खडी आहे उभी आहे, तर तिच्या लाईट या ठिकाणी चालू आहेत, त्या बंद करायच्या आहेत. कॉमेंट्री बॉक्सच्या अपोजिट. हा यस, थँक्यू. प्रेक्षकांचं देखील अचूक लक्ष आहे. दरम्यान भरत पाटील यांच्याकडनं पुढील बॉल. चांगला चेंडू बॅट्सविंग दाखवलाय, परंतु केवळ ताकद चालणार नाहीये. ज्या पद्धतीने आपण म्हणतो क्रिकेट हा तंत्राचा देखील खेळ आहे, इथे ताकद झोकण्याचा प्रयत्न चेतन पाटीलचा फसला आणि डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत वेगवान गोलंदाजांना मार बसल्यानंतर कुठे तर रणनीती वापरली होती वीर बजरंग शिरडोननं आणि फिरकीचा
मारा सध्या तरी पाहायला मिळतोय आणि तो सफल देखील झाला असं म्हणू शकतो. लाऊड अपील आपण पाहतो पंचांकडे करत असताना रक्षक पंचांवरती दडपण आणण्याचं जणू काही काम केलं जात होतं. अशा रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता ते चेंडू रिलीज करत असताना चेंडूला आतमध्ये आणलं जाते ते भरत पाटील यांच्या माध्यमातून. ऑफ ब्रेक ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचे बॉल सध्या तरी हाताळत असताना आतापर्यंतचं हे सुरेख षटक राहिले. या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली. त्या पद्धतीनं अशा अपेक्षा होती टीम वीरबजरंग शिरडोनला भरपूर जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आज नेतृत्व करत असताना सुपुत्राला आपण पाहतो, परंतु या मॅच मध्ये वापसी राहिली आहे ती जरूर पिताश्री भरत पाटील यांच्याकडून. फटका चांगला आहे, आता मात्र राडार मध्ये होता. स्लॉट मधील बॉल पार्किंग प्लॉट मध्ये अर्थात आमच्या अतिथी कक्षात पाठवलाय आणि हा पहिला चेतन पाटीलचा वार पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधनं हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि या 6च्या मदतीनं धाव फलक 65. बघा प्रेक्षक कमाल झेल व्यासपीठावर खऱ्या अर्थाने सरळ चेतन पाटील षटकार तटवला, परंतु आमचे यमनदादा मडवी यांनी झेल पकडलेला आहे आणि आमचे आदरणीय भानुदादा मस्कर यांच्या वतीने त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. महागुरु आणि विनोद सर आता मात्र ATM खुले झालेत असं आपण म्हणू शकतो. आयवा झेल साठी कॅचेस सलग कामगिरी झाली तरी देखील पैसे म्हणजे आता खऱ्या अर्थानं ही स्पर्धा सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. कारण की या स्पर्धेत हे वैशिष्ट्य आपण पाहतोय जेव्हा जेव्हा आपण ही स्पर्धा कव्हर करतो, जेव्हा जेव्हा मॅचेस पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा खिलाडूंसाठी भरघोस बक्षिसं आणि प्रेक्षकांसाठी देखील बक्षिसं आपण पाहतोय. आयवा झेलसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकार तर आला 65 धावा दापलकरती. षटकातील आता अंतिम बॉल 4थं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतं. राईट मोर द विकेट भरत पाटील सज्ज होत आहेत. स्लोवर चेंडू दी गती कमी होती, पुन्हा एकदा फ्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न फसला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता दी व्हाईट लाईनच्या जवळ हा बॉल टाकला होता, तिथं आतमध्ये पुन्हा आणण्याचा प्रयत्न सफल झाला आणि षटकाची झाली सध्या एक षटकार जरी आला असला या षटकामध्ये तरी देखील फक्त धावा खर्च केल्या त्या 7 धावा आणि विकेटचा विचार केला तर एक महत्वपूर्ण ब्रेक थ्रू या षटकामध्ये मिळवून दिला भरत पाटील यांनी. 4 षटक पूर्ण झालेत आणि 4 षटकानंतर एक गडी बाद 65 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच जयवंत निलजे आणि विरोधात आई नारिवळी संघ खेळताना पाहायला मिळेल. ह्या षटकानंतर आपण टॉस करतोय याची दक्षता आपण घ्या आणि लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण संपर्क साधायचा आहे. जबरदस्त ही स्पर्धा आणि खरं तर ही स्पर्धा सुशोभित करण्यासाठी ज्यांचं महत्वाचं योगदान आपण पाहतोय वक्रतुंड ग्राफिक्स, त्यांचा जर विचार केला तर ऑल टाईपचा प्रिंटिंग वर्क्स त्यांच्या माध्यमातून करण्यात येईल. डिझायनिंग असेल, लोगो मेकिंग असतील, या सर्व काही गोष्टी जरूर त्यांच्याकडनं करण्यात येतील. तर आपल्याला देखील अशा पद्धतीनं जर बॅनर्स बनवायचे असतील, काही लोगो बनवायचे असतील तर जरूर त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आदेश पाटील यांनी ही नवीन झेप व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आणि खरं तर सुरेख जरूर त्यांचं वर्क आपल्याला पाहायला मिळतं. सध्या तरी बरेचसे जे कटआउट आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून ते डिझाईन करण्यात आलेत, त्यांना देखील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ आणि त्यांचं जे सुंदर कार्य आहे त्याचं कौतुक देखील होईल. इथे समोरच्या दिशेला खेळत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल चालला एका टप्प्यावरती सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती अंतिम षटकात सुयोग पाटीलचं झालंय स्वागत आणि चौकार 46 वरती वैयक्तिक खेळत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आदेश मतेला आपण पाहतोय. इथे देखील अर्धशतक झळकावण्याची संधी. ज्या खेळपट्टीवरती सांघिक अर्धशतक आपल्याला पाहणं थोडंसं कठीण बनलं होतं त्या खेळपट्टीवरती आता आक्रमकतेनं बॅटिंग करत असताना असं वाटतं वैयक्तिक अर्धशतक देखील पूर्ण होईल. सुयोगचा पुढील चेंडू प्रहार केलाय, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक पाहतोय, झेल पर्यंत पोहोचलाय आणि टिपलाय झेल. असं वाटलं होतं ह्या षटकारानं अर्धशतक कंप्लीट होईल, परंतु त्या अगोदर क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला आणि त्यानं झेल टिपला आणि ते 46 वरती मात्र बाद होऊन परतावं लागेल. ते आदेश मतेला धक्का लागला परंतु काम तमाम केलं असं आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने ज्या खेळीची अपेक्षा होती आदेशकडनं त्या पद्धतीचा खेळ 16 चेंडू आणि 46 धावसंख्या बनवून तो परतलाय आणि आता सांघिक जर धावसंख्येचा विचार केला तर सांघिक 69 ह्या आकड्यावरती हा दुसरा धक्का लागलाय तो स्वर्गीय राम मात्र प्रतिष्ठान गावदेवी काणपोलीला.
नवीन फलंदाज प्रीतम पाटील चौथ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या सध्या स्थितीला आपल्याला स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळते. फील्डमध्ये चेंजेस जरूर आपण पाहतोय. धावफलक जरी मोठा असलं तरी देखील समोर जो संघ आहे वीर बजरंग शिरडोन संघ म्हटला तर एक दमदार संघ. मॅचमध्ये काटेकी टक्कर आपल्याला सेकंड 17 मध्ये देखील पाहायला मिळेल. परंतु एका बाजूला फलंदाजी खूप चांगली झाली. ओपनिंग ब्लास्टरनं खूप चांगला स्टार्ट दिला होता. मिड विकेटला पुन्हा बॉलला टर्न केलंय. या सामन्यामध्ये जर एखाद्या प्रेक्षकाने जर प्रेक्षक कमाल झेल घेतला तर त्याच्यासाठी सुनील शेठ हिलाल यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघा शिवाजी दादा पाटील सरपंच तुमच्यावर किती मित्रांचं प्रेम आहे बघा. आणि आज खऱ्या अर्थानं तुमच्या नावाची स्पर्धा स्वर्गीय हरिनारायण मडवी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आता प्रेक्षक अलर्ट झालेत. टोटल 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आता हेमंत दादा सुद्धा त्यामध्ये भर घालतील. नक्कीच महागुरु आता प्रेक्षक अलर्ट झालेत. जे प्रेक्षक मागे होते ना ते आता पुढे येत चाललेत. कारण की त्यांना माहिती या मॅच मध्ये जर झेल पकडले तर रातोरात मालामाल होऊ. 3000 रुपये प्रेक्षक खुश असतील जरूर. त्यांच्या दिशेने आता षटकार यायला हवेत तर मात्र ते ऐवा झेल पकडू शकतात. सुयोग सज्ज झालाय. दरम्यान हा चेंडू एज आहे. मागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक चुकी झाली त्या ठिकाणी. अशा चुक्या जरूर महागात पडतील. कारण की आपण नेहमी म्हणतो एखाद्या खेळाडूचा झेल सुटल्यानंतर त्याच्याकडनं मोठे प्रहार हमखास पाहायला मिळतात. तिथे प्रणव होता मला तरी वाटतं आणि त्याच्याकडनं ही चुकी झाली. अपेक्षा नव्हती त्याच्याकडनं ह्या चुकीची. परंतु क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अनुमान लावता येत नाही. कधी कधी अव्वल दर्जाचा खेळाडू त्याच्या हातातनं देखील आपल्याला झेल निसटताना पाहायला मिळतं. हे क्रिकेट आहे. एखादा दिवस आपल्या हितामध्ये तर एखादा दिवस आपल्या विरोधात देखील जातो. म्हणजे क्रिकेटमध्ये आपल्याला अश्रू हे दुःखाचे सुखाचे दोन्ही पचवावे लागतात. रनिंग बिटवीन द विकेट वरती देखील भार देत असताना आपण पाहतोय. दरम्यान धावफलक आता 70चा आकडा पार करत असताना पाहायला मिळतोय. 73 धावा धावफलकावरती. अंतिम षटक या ठिकाणी जरूर थोडासा दिलासाजनक आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपला. 73 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 74चं भलं मोठं लक्ष विजयासाठी पेलावं लागेल ते वीर बजरंग शिरडोनला. या लक्ष्याचा बचाव करण्याचा एका बाजूने प्रयत्न होईल. जरूर कोणता संघ इथनं जिंकेल आणि या स्पर्धेत आपलं अस्तित्व कायम करेल ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रात आमचे विनोद सरांकडे जाऊ. तुर्तास पुन्हा बोलूया महागुरु यांच्या दिशेनं. थँक्यू. चला भूषण पाटील ते 1000 रुपयाचा कॅश प्राइज. मुकुंदादा या. मुकुंदादा आणि त्याचबरोबर भानुदास बघा येवन जोडी आमचे भानुदादा मस्कर आणि मुकुंदादा पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आदेश मते तुझ्यासाठी हेमंतदादा मडवी यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. या मुकुंदादा यांच्या वतीने प्रेक्षक कमाल झेल अर्थात ऐवा झेल साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. चला या कालुराम शेठ दोस्तीच्या दुनियातील हे 3 राजे माणूस. पावसाळ्यात धूरला उडवणारे, हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे हे दोस्तीच्या दुनियातील 3 व्यक्तिमत्व. भूषण अभिनंदन. चला या इथं नाणेफेक सुद्धा केली जाणार आहे. नाणेफेक केली जाईल दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. चला कालुराम शेठ पाटील आमचे ऑर्गनायझर आहेत. त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कालुराम शेठ मनपूर्वक तुमचा आम्ही आभारी आहोत. चला चला शिरडोन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भरतदादा पाटील. तुम्हाला यमनदादा मडवी यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं इथे स्वागत केलं जाणार आहे. नाणेफेक केली जाईल. या मुकुंददादा आणि चला भानुदास शेठ यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला जानमान क्रिकेट संघ निलजे आणि त्यांना फाईट करेल आपण पाहतो. इथे साक्षी एंटरप्राइजेस क्रिकेट संघ नारिवली या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. चला आमचे भानुदास शेठ दिलदार व्यक्तिमत्व. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल हेड हा साक्षी एंटरप्राइजेस नारिवली या संघाने नाणेफेक जिंकली. निश्चित स्वरूपात ही स्पर्धा खेळण्याची किती तुम्हाला उत्कंठा आहे.
नक्कीच उत्कंठा होते का सोमवारी आमची मॅच आहे आणि कधी टुर्नामेंट चालू होते. विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे यांच्या वतीने सरपंच शिवाजीदादा पाटील यांच्या नावाची स्पर्धा आपण इथे पाहतो. या स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. उसाडणे गावच्या या पुण्यनगरीमध्ये उसाडणे गावाचा जर विचार केला ना, या गावाला खऱ्या अर्थाने परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचं हे माहेरघर आहे उसाडणे गाव आणि कुस्ती क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं नाव घेतलं जातं. क्रीडा क्षेत्राला या गावाचं खूप मोठं योगदान आहे आणि या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने बघा वारकरी संप्रदायाची भूमी आहे उसाडणे गाव खऱ्या अर्थाने. आणि या भूमीमध्ये आल्यानंतर या स्पर्धेच्या बद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले? नक्कीच स्पर्धा खूप छान आहे. आम्ही इथे 3रं वर्ष झाले आम्ही ही स्पर्धा खेळतो आणि या स्पर्धेचा फॉर्म आला मी नक्की इथे एंट्री टाकतो. सरपंच चषक शिवाजीदादा पाटील यांच्या नावाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आपण घटक बनलेला आहात. निश्चित स्वरूपात या स्पर्धेबद्दल आणि शिवाजीदादा पाटील असतील, आमचे हेमंतदादा मडवी असतील, किरण आहेत, कालुराम शेठ आहेत, या आमचे सन्माननीय सचिन पवार आहेत, यांच्या या आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटलं आपल्याला आयोजन हे? आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला यांनी एंट्री दिली होती त्यांचे अभिनंदन. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे आपण पाहतो. साक्षी एंटरप्राइजेस नारिवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. फलंदाजीसाठी जानुमान निलजे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. आता आपण वळूया आमचे मित्र विनोद पाटील भोपर यांच्याकडे. थँक्यू महागुरु, थँक्यू व्हेरी मच. साई पाटील पहिलाच बॉल हवेत आहे. झेलची शक्यता, शॉट, थर्डमॅनला एफर्ट चांगले होते. मैदानावरती सामना सुरू आहे. आपण बघतायत वीर बजरंग शिरडोन वर्सेस कानपोली संघामध्ये. कानपोली संघाने या ठिकाणी अंपायर बाईज आहे, लेग बाईज. अच्छा, तर लेग बायचा इशारा अंपायर या ठिकाणी करतायत आणि अकाउंट ओपन होते एका धावेने. उडवलाय, उंच गेलाय, फिल्डर चेंडूच्या खाली. करणने आज झेल टिपलाय आणि पहिल्या विकेटचं पतन वीर बजरंग शिरडोनच्या सुयोग पाटीलच्या रूपाने. चला, उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल जिचे पुरस्कर्ते आहेत सुनील नारायण हिलाल उसाडणे यांच्या वतीने. सुनील दादा, तुमचा आम्ही विठ्ठल रखमाई क्रिकेट संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि साक्षी एंटरप्राइजेस, साक्षी 11 नारिवली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी जानुमान क्रिकेट संघ निलजे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. फलंदाज बाद झाल्या. सुयोग मैदानावरती. सुयोगची जागा भरून काढण्यासाठी विवेक मैदानावरती आलेला आहे. लक्ष फार मोठं. आजच्या दिवसातील पहिल्या 2 सामन्याच्या कंपॅरिझन मध्ये सगळ्यात मोठी धावसंख्या धाव फलकावरती बघतो आपण 73. वेग होता पण वेगाबरोबर दिशा नव्हती, टप्पा नव्हता. त्याच कारणास्तव पंचांनी दंडित केले. वाईट बॉलचा हा इशारा येतोय. वाईटच्या आधाराने ही धावसंख्या धाव फलकावरती बघतो आपण. एकूण झाले ते म्हणजे 2. एवढं मोठं लक्ष चेस करण्यासाठी मैदानावरती खूप मोठा संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल, अटॅकिंग अप्रोच दाखवावं लागेल शिरडोन संघाला. उडवलाय, उंच गेलाय, पुन्हा एकदा फिल्डर करण पाटीलने टिपलाय. हा दुसरा झेल या ओव्हरमध्ये आणि दुसरा धक्का वीर बजरंग शिरडोन संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल आपण. मिस टायमिंग झालं. ज्या पद्धतीने सुयोग बाद झाला होता त्या क्षेत्रामध्ये करण झेल देऊन फलंदाज विवेकही परतलेला आहे. बॉलिंग मार्कवर आदेश मते या संघाचा एक जेन्युन ऑलराऊंडर. अनेक विक्रम ज्याच्या नावावरती आहे. बॅट असो किंवा बॉल असो नेहमीच आपला परफॉर्मन्स त्याने दर्जेदार ठेवलेला आहे. तोच आदेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला चेंडू पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय. स्पेशली ही त्याची ओळख राहिलेली आहे. चेंडूला बाहेर काढणं, आउट कटर करणं, फार वेगाने गोलंदाजी करतोय आणि त्याच वेगाने चेंडूला कट देखील करतोय. आपण बघितलं तर हा चेंडू डॉट येतोय. धावसंख्या 2 आपण बघतायत. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. बॅटिंगमध्ये 46 धावांची एक विस्फोटक खेळी त्यांनी साकारली. ऑन साईडला खेळतायत. यावेळेस मात्र चेंडू गेल्या स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 3. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी सुरू असताना
जो आयवा कॅश जो मगाशी आपण अनाऊन्स केला होता तो आता सध्या बंद आहे, कारण ज्यांनी हे पारितोषिक लावलं होतं त्यांनी इथून रजा घेतलेली. जेव्हा ते पुन्हा व्यासपीठावरती येतील तेव्हा पुन्हा ते प्राईज आपण ऑन करणार आहोत. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतायत. डॉट बॉल, आधीचं षटक अत्यंत चांगलं राहिलं, इकॉनॉमिकल राहिलं. केवळ 3 धावा आणि 2 विकेट घेतलेले आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये बघा, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वेग इतका जास्त होता की मिडल करता आला आणि आविष्कारला चेंडू. षटक पहिलं संपलं आहे आणि केवळ 3 धावा. टार्गेट एकूण 74चं आहे, म्हणजे अजूनही 71 धावा करायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. गोलंदाजी त्यांच्या लौकिकाला साजेशी राहिली नाही शिडोन संघाची, कारण आपण जर पाहिलं तर भरपूर धावा खर्च केल्या गेल्या अगदी पहिल्या ओव्हरपासून. भरत पाटीलने काही काळ कमबॅक करण्याचा प्रयत्नही केला, पण त्यानंतर आपण बघितलं तर अखेरच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. 73 धावा एकूण आपण बघितल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये 27 आपण बघितल्या होत्या, त्यानंतर सुयोगच्या 19 बघितल्या, प्रणवने 12 दिल्या. भरत पाटील यांचं षटक 7 धावांचं राहिलं. सुयोगने सेकंड स्पेलमध्ये 10 धावा दिल्या होत्या. पण पॉवर प्लेमध्ये जी तोडफोड झाली, जे डॅमेज झाला, जिथून जी सुरुवात त्यांना मिळाली कानपुरीला, तिला मोठ्या धावसंख्येमध्ये त्यांनी परावर्तित केलं. बॅटची चेंडू गेलाय थर्ड मॅनच्या दिशेने, वेगाने धाव पूर्ण करतायत. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार करण पाटीलला आणलेले. रायगड जिल्ह्यातील एक ताकदवर संघ म्हणून कानपुरी संघाची ओळख राहिलेली आहे. सुधीर पाटीलच्या मार्गदर्शनाखाली सगळे खेळाडू घडलेले आहेत आणि अत्यंत ताकदवर इनफॉर्म संघ म्हणजे हा कानपुरी संघ. ऑन साईडला खेळतात, मिड विकेटला फिल्डर नाहीये. लॉंग ऑन वरनं फिल्डर आले होते, नाही पकडता आला, गेला चेंडू सीमा पार, येतो हा चौकार. आविष्कारच्या बॅटमधून आपण बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये फुल टॉस होता. ऑन साईडला खेळले, गॅपमध्ये खेळले, डीपमध्ये कुठलाही फिल्डर त्या ठिकाणी तैनात नव्हता आणि त्यामुळे आज चौकार आविष्कारला मिळतोय. धावा 4 या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 8 धावा. बॉलिंग मार्कवर करण पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण आदेश आहेत. गुड फिल्डिंग. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम आत्ताच प्रस्थापित केलाय खुटारेच्या मैदानावरती. आणि मालिकावीराचा पुरस्कार देखील मिळाला होता. होंडा शाईन ही बाईक मिळाली होती. ड्राईव्ह करता त्या ठिकाणी फिल्डर मिड ऑफरनं आले होते. ओहो, डायरेक्ट हिट. काय जबरदस्त थ्रो, चेतनचा थ्रो यष्टनवरती धडकलाय. पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. टायमिंग झालं नव्हतं, ऑन साईड खेळायचं होतं आणि फिल्डिंग बघा, चित्याच्या वेगाने चपळाईने धावत आले. त्याच ॲक्शनमध्ये चेंडू उचलला, त्याच ॲक्शनमध्ये थ्रोही केलाय. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक धक्का मैदानावरती वीर बजरंग शिरडोन संघाला लागत असताना फलंदाज सुशांत या ठिकाणी बाद झालेले आहे. सुशांतच्या जागेवरती नवीन फलंदाज दाखल झालाय, स्वप्नील पाटील. सामना आपण बघताय थोडासा एका बाजूने झुकत चाललाय. मागच्या सामन्यातही आपण हे चित्र बघितलं. यानंतर मात्र जय हनुमान निळजे वर्सेस साक्षी एंटरप्राइजेस जे गावदेवी नारिवली इन ॲक्शनमध्ये असणार आहे. आदरणीय विश्वनाथदादा शेठ मस्कर नारिवलीचे दानशूर व्यक्ती यांनी मंडळाला 2500 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याबद्दल विश्वनाथदादा मस्कर दोस्त गरीब होगा यांचं मनापासून आभार व्यक्त. सन्माननीय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार तथा राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व समाजसेवक विश्वनाथ शेठ मस्कर साहेब नारिवली यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2500 रुपयाचं आर्थिक सहकार्य. सन्माननीय पंढरीनाथ दादा पाटील नारायण यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. शिवाजी दादा पाटील सरपंच चषकाच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो आणि सन्माननीय दिनकर शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन. दादा आपलंही मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेकरता सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. आपलं मनपूर्वक आभार.
सन्माननीय दत्तूदादा बाराडे निलजे यांचं आगमन झालेलं आहे. विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. आपलं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो. सन्माननीय विश्वनाथदादा मस्कर नारिवली क्रिकेटला एक धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या वतीने स्पर्धेकरता 2500 रुपयाचं देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य इथे प्राप्त झालेलं आहे. पुन्हा एकदा मी विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे यांच्या वतीने त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय वृषाल म्हात्रे. 4 विकेट 10 वरती गमावलेले आहेत. 74 धावांचा पाठला करायचा आहे. सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. पायातला चेंडू ऑन साईडला फ्लिक करतायत. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. थोडंसं फंबल त्या ठिकाणी होते. क्षेत्ररक्षक करण होते आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती बघतो आपण शिडोन संघाची झालेली आहे ती म्हणजे एकूण 12 धावा. लक्ष्यापासून फार दूर आहेत. पॉवर प्लेमध्ये ज्या पद्धतीने कानपुरीने बॅटिंग केली त्याच्या विपरीत आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा 2 विकेट आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 9 धावा आलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फ्रंट फूट वरती कव्हरच्या दिशेने एफर्ट्स खूप चांगले होते. फील्ड डीप मध्ये प्रीतम होते डीप मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल कशा पद्धतीने हा फटका खेळले होते. पुढे आले होते आविष्कार आणि चेंडू त्या ठिकाणी आपण बघतायत सीमारेषेच्या बाहेर. 16 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आदेश पहिलं षटक अत्यंत चांगलं राहिलं. स्विच हिट पाठवलाय थर्ड मॅनला. येतो आज चौकार. फलंदाज आविष्कारच्या बॅट मधून. जिल्ह्यामध्ये प्रयत्न सुरू आहे मैदानावरती आविष्कारचा. खोदून काढलाय. समोर फिल्डर आहेत लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. केवळ 1 धाव मिळेल. रिक्वायर्ड रेट वाढत चाललेलं आपण जर पाहिलं तर सध्या 21 धावा. रिक्वायर्ड रेट 12.23. बॉलिंग मार्कवर तयार. फलंदाज स्ट्रायकिंग इनला आपण बघताय त्या ठिकाणी वृषाल म्हात्रे. एक अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर पण समोर तितकाच दर्जेदार गोलंदाज आदेश मते. फिल्डर पुन्हा एकदा त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालं होतं पण केवळ 1 धाव मिळेल. प्रेक्षकांची गर्दी भरपूर संख्येने उदंड प्रतिसाद आपण बघतायत. पहिल्याच रात्रीमध्ये विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाडणे आयोजित सरपंच चषक 2025 तिसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेने पदार्पण केलेले आहे आणि दरवर्षी काहीतरी नाविन्य पूर्ण करण्याचा मानस नेहमीच असतो या संघाचा. चेंडू फाईन लेगला गेलाय. फार वेगाने गेलाय. येतोय आज चौकार. फलंदाज या ठिकाणी आपण बघतात आविष्कारच्या बॅटमधून. आविष्कारला काहीतरी इथून मात्र आविष्कार करायचं आहे. तो विजयाचा आविष्कार असेल का प्रश्न आहे. आविष्कारकडे ती क्षमता आहे पण जर इथून दुसऱ्या बाजूने साथ त्याला मिळाली तर या मॅचमध्ये त्यांना कमबॅक करता येईल. लक्ष जरूर कठीण आहे. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आपण जर पाहिलं तर 48 धावा करायच्या आहेत. प्रति ओव्हर मागे 24 धावांची गरज आहे. कठीण वाटते पण अशक्य म्हणता येणार नाही. पण 24 धावा करणं प्रत्येक ओव्हरमध्ये ते देखील नाईट स्पर्धेमध्ये इतकं सोपं काम नाही. पण जर पहिल्या इनिंगमध्ये 73 धावा झाल्यात तर दुसऱ्या इनिंगमध्ये 74 होऊ शकतात. पण त्यासाठी ती जिगरबाज वृत्ती असायला हवी. सुरुवात चांगली मिळायला हवी होती. ती मिळाली नाही आणि केवळ 3 ओव्हरमध्ये आपण बघतायत 26 धावा फलकावरती बघायला मिळत आहेत. 8.67च्या सरासरीने जो रिक्वायर्ड रेट आपण जर पाहिलं तर 74 करायच्या होत्या आणि जवळजवळ 14.80 म्हणजे 15ची
गरज होती प्रति ओव्हर मागे, पण ती राखता आली नाही 3 ओव्हर नंतर. प्रचंड वेगाबरोबर अचूकता आपण बघतायत. बॉलिंग मार्कवर चेतनला आणलेले आहे. गोलंदाजी ही कानपोलीची ओळख राहिलेली आहे, पण प्रथम बॅटिंग करत असताना एक मोठं लक्ष सेट केलं. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं 46 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये आपण 53 बघितल्या, या मॅचमध्ये 73 आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम लढत. यानंतर ऑन साईडला टर्न केला फिल्डर आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगला प्रीतम होते, केवळ एक धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 27 धावा झालेल्या आहेत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आला नाही. दुसऱ्या ओव्हरमध्ये एक चौकार बघितला, तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण 3 चौकार बघितले होते. गोलंदाज तयार चेतन पाटील आतापर्यंत केवळ एक धाव खर्च केलेली आहे. स्ट्रायकिंग इनला आपण बघताय त्या ठिकाणी आविष्कारला जो सलामीला आलाय आणि एका बाजूने झुंज देतोय, दुसऱ्या बाजूने 4 फलंदाज बाद झालेले आहेत. फ्रंट फूटवरती येऊन उडवायचं होतं, पार पुढे निघून गेले होते. यष्टांच्या मागून डायरेक्ट हिट केले गेले आणि आविष्कारचा संघर्ष या ठिकाणी संपुष्टात येतोय. हा धक्का लागतोय 5वा वीर बजरंग शिरडोन संघाला. मैदानावरती साहिल पाटील येतोय. हा 5वा धक्का लागलेला आहे. हा सामना पूर्णपणे एका बाजूने झुकत चाललेला आहे. कानपोली संघ ज्यांची वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे, मात्रेपाडा संघ आज या स्पर्धेमध्ये त्यांनी माघार घेतली आणि त्यामुळे कानपोली संघ या ठिकाणी खेळण्यास तयार झाला. त्याबद्दल नक्कीच आयोजकांच्या वतीने त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. स्क्वेअर लेगच्या दिशेने एकदम फ्लॅट पॅरल स्ट्रोक, अंबारचे दोन्ही हात आकाशाकडे येतो हा षटकार. घर घर थंडीचा महिना माझ्या जी ओमीचं टायमिंग झालेलं आहे. आता जेवून आलाय आणि आता चांगली चांगली गाणी सादर करेल. एकनाथ माळी यांना आता तो वारंवार आपल्यासमोर घेऊन येईल. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ते म्हणजे 34 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही इथून 41 धावा दूर आहे विजयापासून शिरडोन संघ. केवळ 7 चेंडू शिल्लक आहेत आणि आता या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता आता शेष राहिलेली आहे. चेंडू गेलाय मागे, कॉट बिहाइंड होत आहेत. आणखीन एक धक्का, 6वा धक्का लागतो मैदानावरती, तो म्हणजे वीर बजरंग शिरडोन संघाला. तर न्यू बॅटर मैदानावरती येतो. या ठिकाणी आपण पाहिलं तर नितीन पाटील. यानंतरची लढत तयार आहे. दोन्ही टीम्स टॉस जिंकलेले आहे. साक्षी एंटरप्राइजेस जय गावदेवी नारळ टीमने प्रथम फिल्डिंग करतायत आणि जय हनुमान निळजे संघाला त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंगसाठी. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. हा सामना जसा संपेल लगेचच नारळी टीम मैदानावरती फिल्डिंगला उतरेल. नारळी संघाला सपोर्ट करण्यासाठी विश्वनाथ मस्कर फार लवकर आले होते जेव्हा दुसरी मॅच सुरू झाली होती. क्रिकेटवरती नितांत प्रेम, नितांत श्रद्धा या व्यक्तिमत्वाची राहिलेली आहे. कव्हरच्या दिशेने खेळतायत. गॅप मोठी आहे. फिल्डर येत आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत केवळ एक धाव. एकूण 40 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. रोज एक संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल आणि अंतिम रात्र
11 मॅचेस बघायला मिळतील. सकाळ होईल 5-6 वाजतील यात शंका नाही आहे. आणि या दरम्यान आपण बघता डॉट बॉल. लाईव्ह टेलिकास्टची आमची संपूर्ण टीम, तेजस भोईर, साहिल भोईर, जे डाव्या साईडचा जो कॅमेरा त्या ठिकाणी ते हँडल करत आहेत. योगेश आमचा उजव्या बाजूचा कॅमेरा आपण बघताय जो फ्रंट आहे यष्टांच्या मागे. आणि राजा जे आमचे साईड अँगलचा कॅमेरा ठिकाणी हँडल करत आहेत. आणि स्टेजवरती आपण बघताय त्या ठिकाणी हिमांशूला दीपांशू. आज ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण उद्घाटनाची अत्यंत सुंदर दृश्य टिपली. कट करतायत, अप्पर कट, फिल्डर धावतायत, चेंडू त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न होतोय. केवळ एक धाव या दरम्यान. तर धाव फलकावरती बघता आपण एकूण झाले ते म्हणजे 36 धावा झालेल्या आहेत. तर टीम नारिवली येल्लो जर्सीमध्ये आपण बघू शकाल तयार झालेले आहेत. टॉस जिंकलाय, फिल्डिंगसाठी सज्ज आहेत. दुसऱ्या बाजूला ब्लू अँड व्हाईट जर्सीमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ निळजे तयार झालेले आहे. आज उंबारलीच्या मैदानावरती मोठी दुखापत केतन पाटीलला झालेली आहे पायाला, पण बघूया ते येत आहेत असं म्हणाले होते आणि आलेले आहेत बहुतेक. फार मोठी दुखापत त्यांच्या पायावरती. तर रामकृष्ण यांना आपण बघू शकाल तयार आहेत. अत्यंत अनुभवी अष्टपैलू खेळाडू गुरुदास रामकृष्ण भरपूर वर्षे या संघासाठी खेळत आहेत. आणि हा डॉट बॉल. केवळ आता एक चेंडू या ठिकाणी, एक चेंडू शेष आहे. हो, चौकार येतोय जाता जाता, पण हा सामना या ठिकाणी आपण पाहिला तर 31 धावांनी जिंकलेला आहे. मोठ्या फरकाने जिंकलेला आहे कानपोली टीमने. त्यांचं हार्दिक अभिनंदन. वीर बजरंग शिवडो संघाला आपण देऊया पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि वळूया या सामन्याचा सामनावीर या पुरस्काराकडे. तर नक्कीच या संघाचा अत्यंत टॅलेंटेड ऑलराऊंडर आदेशमध्ये ज्याने बॅटिंग करताना 46 धावा केल्या. नो नाही आहे. नो नाही आहे. आणि केतन पाटील आलेले आहेत. पायाला गंभीर दुखापत झाली होती, पण माहिती आहे टीमला गरज आहे. त्यांच्या नसण्याने एक फार मोठी पोकळी तयार होते. सामनावीर आदेशमध्ये 46 धावा आणि बॉलिंग करत असताना विकेट घेतले होते. एकूण आपण पाहिलं तर 19 धावा दिल्या होत्या 2 ओव्हरमध्ये. आदेशमध्ये मॅन ऑफ द मॅच.